अनेक अधिकारी निवृत्तीनंतर आपले अनुभव आत्मचरित्रेच्या माध्यमातून लिहित असतात। असंच एक पुस्तक मीरा चड्ढा बोरवणकर महाराष्ट्र केडरच्या माजी IPS माजी पोलीस आयुक्त यांनी लिहिलेलं आहे। मॅडम कमिशनर नावाचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकावरून सध्या एक मोठा राजकीय वाद जो आहे तो होताना दिसतोय। कारण एका प्रकरणामध्ये 38 प्रकरण आहेत एकूण, त्यापैकी एका प्रकरणामध्ये अजितदादा यांच्यावरचे काही आरोप आहेत आणि त्याच्यामुळे खूप चर्चा या पुस्तकाची होतीये। स्वतः मॅडम कमिशनर आता आपल्यासोबत आहेत। मॅडम, पुस्तक तुम्ही सगळ्या अनुभवांच्या बद्दल लिहिलेलं आहे, पण एका प्रकरणावरून खूप वाद होताना दिसतोय आणि येरवड्यामधली 3 एकरची जागा जी आहे जी पोलीस खात्याची होती ती बिल्डरला देण्याचा जो प्रयत्न होता तो तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झाला, ज्याला तुम्ही नकार दिलेला होता। काय नेमकं या संदर्भात, कारण आता आरोप होताना खूप दिसत आहेत। काही लोक असं म्हणतात की तुमच्या पाठीमागं बोलवता धनी कोण आहे, कुणी तुम्हाला हे लिहायला सांगितलं? तर हा पुस्तक जो आहे आपण ठीक म्हटलंय, त्यात 38 चॅप्टर आहे। ते मी 2 वर्ष लिहत राहिले आणि त्यानंतर ह्याला पॅन मॅकमिलनला देऊन सुद्धा मला 1 वर्ष झालेलं आहे। प्रिंटिंगला परत 2 महिने लागले। म्हणून हा काय नेमका वेळ घेऊन असा आम्ही रिलीज केलेला तसा पुस्तक नाही आहे। आणि जसा की आपले डिव्हिजनल कमिशनर बंड साहेब म्हटले आहेत की त्यांच्याकडे एक बिल्डर आले आणि ते बिल्डर म्हटले की येरवड्यामध्ये माझ्याकडे एक जागा आहे आणि त्यानंतर दुसरा प्लॉट आहे, पण मध्ये तुमच्या येरवडा पोलीस स्टेशन पडतो, तर ह्या पोलीस स्टेशनला आपण शिफ्ट करूया आणि त्याऐवजी मी पोलिसांना काही घर बांधून देतो आणि ही जी 2 ते 3 एकरची जागा हे मला द्या। तर एक शासनाने एक समिती स्थापन केली, त्यात बंड साहेब अध्यक्ष होते आणि त्यात पोलीस आयुक्त सुद्धा मेंबर होते। त्या मीटिंगमध्ये निलाव करण्यात आला आणि निलावामध्ये जो काय हायेस्ट बिडर होता त्याला आपण ही जागा देऊ हा ठरवण्यात आला। त्या दरम्यान पुणेचे पोलीस आयुक्त त्यावेळीचे त्यांची बदली झाली। ज्यावेळी मी चार्ज घेतलं तर मला असं सांगण्यात आलं ही जागा तुम्ही आता त्या प्रायव्हेट बिल्डरच्या ताब्यात द्या। मी ज्यावेळी केस पेपर्स मागून घेतले तर मला असं समजला की आमच्याकडे 2 नवीन ॲडिशनल CP आलेले आहेत, त्यांच्याकडे कार्यालय नाही, ट्रॅफिकला कार्यालय पाहिजे, सायबर क्राईम युनिटला पाहिजे जागा, त्याशिवाय आमच्याकडे हाऊसिंगची मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होती। लोक किती वर्ष जागा घरासाठी वाट बघत होते। तर मी म्हटलं की आपण हा जागा देऊ नये, आपण ह्याला डेव्हलप करूया पोलीस हाऊसिंगचे मार्फत। तर मी ते जागा द्यायला नकार दिला। त्यावेळी मला एकदा अजित दादाने बोलून घेतला आणि मला म्हटले की तुम्ही हे जागा हँडओव्हर करा त्या बिल्डरला, कारण त्यांच्या म्हणणं होता की प्रोसेस कंप्लीट झालेला आहे। माझं मत होता प्रोसेसच चुकीचं आहे आणि जर हा कंप्लीट झालेला आहे तर माझे अगोदरचे आयुक्त ह्याला का हँडओव्हर करून गेले नाही। अजितदादांचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये महसूल मंत्री बाजूला राहिले, ज्या खात्याचा म्हणजे ज्या खात्याची जमीन होती गृहमंत्री बाजूला राहिले आणि विलन याच्यामध्ये विनाकारण अजितदादा होत आहेत, म्हणून त्यांना काय तुम्ही उत्तर? ते माझं म्हणणं आहे मीडिया त्यांना विलन करत राहिलेला आहे। मी जो घडलेला आहे तो तसा त्याप्रमाणे मी दिलेला आहे माझे पुस्तकमध्ये। आणि त्यानंतर बघा विलन माणूस तेव्हा होतो ज्यावेळी आपण ही जागा हँडओव्हर केली असती, जेव्हा आपण शासनाचे नजरेस आणून दिला की पुणे पोलीसला हा मान्यच नाही, आम्ही ही 3 एकर जागा देणारच नाही, शासनाने आपला निर्णय परत घेतला म्हणून ही जागा आमच्याकडे सेफ आहे। पण माझी आता इच्छा काय की आता याच्यावर कार्यालय आणि हाऊसिंग झाली पाहिजे ना। आता इतक्या वर्षानंतर 13 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतंय की जो निर्णय होता तो योग्य होता आणि एक प्रकारे या विरोधाची तुम्हाला नंतर करिअरमध्ये किंमत चुकवावी लागली? म्हणजे किंमत चुकवावी लागली हा मला वाटला, पण मला त्याबद्दल वाईट अगदी वाटलं नाही, कारण माझं असं मत आहे की हा एकदम योग्य निर्णय होता। आणि जसे मला आता 2 दिवसापासून पोलीस अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे, कॉन्स्टेबल्सचे फोन येत राहिले आहेत की तुमच्यामुळे आमची 3 एकर जागा वाचली, तर मला वाटतं हा एकदम योग्य निर्णय होता। पण जे लोक आता या सगळ्यावरून म्हणजे अजितदादांचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हेतू नेमका काय आहे? ज्या टायमिंगला हे झालं, पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली, त्याच्यावरून पण काही लोकांनी तर्क लावायला सुरुवात केली की काही वेगळं राजकारण आहे का याच्यामध्ये? काही लोक असं म्हणतात की निवृत्तीनंतर तुम्हाला कुठलं पद हवं आहे का राज्यपाल पदासारखं? त्यांना काय सांगा? नाही, मला आता रिटायर होऊन 6 वर्ष झालेले आहेत, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही। आणि टायमिंग तर पब्लिशर ठरवतात, तुम्ही पॅन मॅकमिलनला विचारू शकतात, त्यांनी एडिटिंगला वेळ घेतला, त्यानंतर प्रिंटिंगला 2 महिने घेतले। मी तर केव्हापासून त्यांचे मागे होते की हे रिलीज करा। हे जे लिहिलंय ते तुम्ही सगळं वर्षभरापूर्वीच लिहून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता त्याचा तात्कालिक संबंध काढणं एकदम चुकीचं आहे।
पण या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी जे झालं म्हणजे आता पोलिसांसाठी काही घरं बनवण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न होता, हेतू होता. तर अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये ज्या सगळ्या शासकीय जमिनी आहेत त्या सरकारकडेच राहिल्या पाहिजेत, त्या खात्याकडेच राहिल्या पाहिजेत. एकत्रितपणे तुमची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे? तर मला ह्याबद्दल फार स्ट्रॉंगली वाटतं की बिल्डरची नजर जे आहे ना ते आमची जागेवर असते, पोलिसाची असो किंवा शासनाचे कुठल्याही विभागाची असो. त्यावेळी काही राजनीतिक पुढारी, काही करप्ट ब्युरोक्रॅट्स हे सर्व मिक्स होतात. लोकांना कळत सुद्धा नाही, खात्याला सुद्धा कळत नाही, त्यांची जागा त्यांच्या हातातून जाते. नागरिकाने सतर्क राहिला पाहिजे आणि खात्याचे जे प्रमुख आहे त्यांनी ह्यावेळी ठाम भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही म्हणालात की या विरोधाची एक किंमत तुम्हाला चुकवावी लागली नंतर करिअरमध्ये. मुंबई पोलीस आयुक्तपदी न विराजमान होता येणं ही ती किंमत होती? ती पण किंमत असावी, पण मी तुम्हाला फ्रँकली सांगते, कुठलेही राजकीय पक्षाला एकदम जे स्टेट ऑफिसर्स आहेत ते आवडत नाही. तर आपण कुठल्याही एका पार्टीला ब्लेम करू शकत नाही. त्यांना असे ऑफिसर्स आवडतात जे त्यांच्या सांगणं ऐकणारे आहेत. ज्या प्रकरणाची चर्चा होती त्याच्यानंतर एक अजून कारवाई तुम्ही केली होती ज्याच्यामध्ये तत्कालीन शिवसेना नेत्या नीलम गोरे, मिलिंद नार्वेकर यांच्यावरती केसेस होत्या. नंतर मग सरकार बदललं, तुमची जी संधी होती ती नंतरची होती. त्याही काळामध्ये काही गोष्टी घडल्या? हो, आणि बघा एक तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळी ह्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचे होता नीलम गोरे मॅडम आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात, त्यावेळी आमच्याकडे फार चांगला सायंटिफिक टेक्निकल पुरावा होता की त्यांनी पुणे बंदमध्ये कसे व्हायलन्स करावी ह्याबद्दलचा एकदम मस्त पुरावा होता. माझे अधिकारीच मला म्हटले, मॅडम तुम्ही दाखल करू नका, आम्हाला तुम्हाला पोलीस आयुक्त मुंबई म्हणून पाहायचं आहे. सो वी गेट सो प्रेशराइज्ड की आपण जर असं केलं तर आपल्याला पोलीस आयुक्तचं पद देण्यात येणार नाही, पोलीस अधीक्षकचं पद देण्यात येणार नाही. तर सध्याची परिस्थितीत राजनीतिक पुढारी एवढे पॉवरफुल झालेले आहेत आणि पोलीस ऑफिसर्स आणि ब्युरोक्रॅट्स आम्ही आमचे पोस्टिंगसाठी एवढे डिपेंडेंट आहोत त्यांच्यावर की इट इज नॉट गुड फॉर द सोसायटी. 2G घोटाळ्यामध्ये जर बलवानचं नाव आलं नसतं तर कदाचित हा प्रोजेक्ट जो आहे तो पुढे गेला असता. येरवड्याची जमीन इतकी मोक्याची हातातून गेली असती. काय वाटतं मागे वळून बघता? असा होऊ शकतो, परंतु मला वाटतंय की जर मी एकदम ठाम भूमिका घेतली असती तर बहुतेक हे हा वाचू शकलो असतो. परंतु आरोप त्याचे विरुद्ध, शाहिद बलवा विरुद्ध 2Gचा आरोप झालेला आहे, लागलेला आहे, CBIने त्याला आरोपी केला, त्याचा आम्हाला फायदा फार झाला. या होत्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्ढा बोरवणकर, ज्या त्यांच्या पुस्तकाबद्दल सविस्तरपणे आपल्याशी बोलल्यात. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.